शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत शासन निर्णय लवकरच जारी होईल. शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे. त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पेट्रोल 18 तर डिझेल 35 रुपयांनी महागणार. इंधन महागाई पुढ्यामध्ये 5 राज्यातील निवडणुकीनंतर वाढू शकतात दर. 46 दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती $27 वाढलेली आहे. कंपन्यांना सोसावे लागते दररोज 1600 कोटींचे नुकसान. 7/12 उतारा दाखले आता मिळणार व्हॉट्सअपवरती. राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाचा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. बँक खात्यांची बेकायदा जप्ती पूर्णतः चुकीची आहे. मालमत्ता अधिकाऱ्यांचे उल्लंघन असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्वाळा. महिला आरक्षण 2029 पूर्वी लागू करणार. पंतप्रधान मोदी म्हणाले. उत्तराखंडमध्ये सभेमध्ये त्यांनी ग्वाही दिली. देशातील महिलांना उद्देशून पत्र लिहिले. निळवंडे धरणामधून सुटणार पाणी. उजव्या कालव्यामधून 15 तर डाव्या कालव्यातून 25 पासून आवर्तन सुरू होणार. पाण्यासाठी शेतकरी आक्रमक झालेले असून प्रवरा उजवा कालवा आवर्तनासाठी कोल्हार, खुर्द, चिंचोलीमध्ये संताप व्यक्त होतोय. सुवर्ण तारण कर्जाचा आकार झाला दुप्पट. एका कर्जदाराकडे सरासरी कर्ज प्रमाण 1.96 लाख रुपये आहे. सोने हे 1,500 रुपयांनी तर चांदी 8,500 रुपयांनी महागलेली आहे. सोन्याचा दर 1,54,500 रुपये इतका होता. तो मंगळवारी 1,56,000 रुपयांवरती पोहोचलेला आहे. एका दिवसामध्ये सोन्याच्या दरात तब्बल 1,500 रुपयांची वाढ झालेली आहे. शिवने येथील वनक्षेत्रास आग लागलेली असून गवत, झाडे, झुडपे जळून खाक झाली. सामाजिक कार्यकर्ते व तरुणांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आली. कोकण हापूसची चव 15 मेपर्यंत मिळणार चाखायला. 7 दिवसानंतर 4.5 लाख आंबा पेट्यांची आवक झालेली आहे. कोकण हापूसच्या सर्वाधिक 53,000 पेट्या उपलब्ध झाल्या. कामगारांच्या प्रश्नाबाबत सरकारला विचारणार जाब. 16 एप्रिल रोजी आक्रोश मोर्चा. रायगडसह विविध जिल्ह्यामधील कामगार होणार मोठ्या संख्येने सहभागी. उन्हाळी आवर्तनाची प्रतीक्षा असून शेतकरी संघटनेने वेधले जलसंपदा विभागाचे लक्ष. रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालेली असून आखाती युद्धाचा यावरती परिणाम होतोय. शेतकरी अडचणीमध्ये सापडले. शेतीचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. भीमा नदीचे पात्र पडले कोरडे. उन्हामुळे पिके होरपळू लागली. उजनी धरणामधून पाणी सोडण्याची मागणी केली जाते. पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहे. उजनीमधून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली जाते. पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न हा ऐनीवरती आलेला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांची अधिकाऱ्यांना पत्र देऊन मागणी करण्यात आली. अतिवृष्टीमधील पडझडीकडे अद्याप सुद्धा दुर्लक्ष होते. बार्शी तालुक्यातील परिस्थिती ही गंभीरच असून पडझड झालेले पूल, बंधारे मात्र जैसे ते आहे. भेंड, मोडणीम, आरण, गायकवाडवाडी, पडसाडीतील पिके जळू लागली. मोडणीम इत्रिकेच्या कालव्याचे पाणी मिळालेच नाही. गळतीमुळे जलसंपदा विभागाचे होते दुर्लक्ष. खते, बियाणे, साठेबाजांवरती थेट गुन्हे दाखल करा. जिल्हाधिकारी प्रसाद यांच्याकडून आदेश देण्यात आले. खरीप हंगामासाठी यंत्रणा सज्ज सुद्धा झालेली आहे. नवे सीएम आर्य पोर्टल ऑनलाईनमुळे धावपळ कमी झालेली आहे. रुग्णांना मोठा दिलासा मिळतोय. मुख्यमंत्री सहायता मदत निधी प्रक्रिया आता अधिक वेगवान होणार. 16 ते 17 एप्रिल रोजी उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तापमानामध्ये वाढ होण्याचा हवामान विभागाचा इशारा देण्यात आलेला आहे. प्रशासन अलर्ट मोडवरती. सोयाबीन, तुरीच्या भावामध्ये आली तेजी. तुरीचे भावामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. सध्या स्थितीमध्ये सोयाबीनचे भाव 4,800 वरून आता 5,500 तर तुरीचे भाव 7,500 वरून 7,850 रुपयांपर्यंत वाढलेले आहेत. आगामी काही दिवसांमध्ये तुरीच्या भावामध्ये अजून सुद्धा तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हळदीला 13,714 रुपयांचा मिळाला उच्चांकी दर. लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद खरेदीला सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कृषी पंप लाभार्थ्यांच्या आता समस्या सुटणार आहे. 16 एप्रिलला भोकरदन व जाफराबादीमध्ये तक्रार निवारण शिबिर होणार आहे. कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन केले जात आहे. केळी पीक विमा मंजुरीचे खरे श्रेय हे नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनाच जाते. आमदार श्रीजया चव्हाण यांच्या दाव्यावरती शेतकरी प्रतिनिधींचा प्रतिदावा. कापूस खरेदीऐवजी भावांतर राबविणार. आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये यंदा प्रायोगिक तत्वावरती योजना.
तापमानवाढीमुळे आंबा फळबाग वाढलेली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदार आता चिंतेमध्ये सापडलेले आहे. कृषी महाविद्यालयाची 8 एकर जमीन नापीक राहिल्याने राडारोडा टाकल्याने संशोधनाला फटका बसलेला आहे. प्रशासनाच्या निर्णयावरती प्रश्नचिन्ह. हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीची 3,19,000 क्विंटलची आवक झालेली असून सरासरी 10,805 रुपये ते 15,667 रुपये असा दर मिळालेला आहे. इंधन तसेच खतांचे दर दीर्घकाळ चढीच राहणार, IMFच्या जागतिक बँकेचा इशारा देण्यात आला. लोकसभेच्या जागा आता 850 होणार. महिला आरक्षणासाठी सुद्धा केंद्राचे पाऊल उचलण्यात आले. 131व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव गुरुवारी लोकसभेमध्ये मांडणार विधेयक. उद्योगांच्या सौर सिस्टमला महावितरणाचे ग्रहण लागलेले असून खर्च झाला बेलगाम. TOD व ग्रीड सपोर्ट चार्जमुळे बिलांमध्ये वाढ झालेली आहे. नोएडातील उपकेंद्रानंतर सरकार नरमले असून कामगारांच्या पगारामध्ये 1,000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. योगी आदित्यनाथ यांनी दिली मंजुरी. हे दर 1 एप्रिलपासून पूर्वलक्षी प्रवाहाने लागू होणार. युद्धामुळे गरिबीच्या खाईमध्ये लोटले जाणार 25 लाख भारतीय. इराणनंतर भारताला बसला जागतिक सर्वाधिक फटका. तेल कंपन्यांना दररोज 1,600 कोटी रुपयांचा फटका बसत असून निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके. युद्धामुळे कच्चे तेल उसळलेले महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जाते. देशामध्ये पेट्रोल 18 तर डिझेल 35 रुपयांनी महाग होणार. शेतकऱ्यांच्या पैशावरती पीक विमा कंपन्या आता मालामाल झालेल्या असून 9 वर्षांमध्ये कमवले 73,630 कोटी रुपये. राज्यातील आकडा आता 16,300 कोटींचा. खरीपासाठी खत पुरवठ्याची प्रतीक्षा असून DAP खतसाठ्याची आवक कधी होणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. 800 मॅट्रिक टन युरिया साठा उपलब्ध झालेला आहे. शौचालय असून सुद्धा वापर कमी केला जातोय. गुड मॉर्निंग पथक निष्क्रिय झालेलं आहे. हिवरखेड परिसरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झालेला असून प्रशासनाच्या कारवाईची मागणी केली जाते. मनरेगामध्ये फेस रिडिंग हजेरी ही सक्तीची असून मूर्तिजापुरामध्ये अंमलबजावणीमध्ये अडथळे निर्माण होत आहे. पारदर्शकतेसाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय. मजुरांची तारांबळ. नेटवर्क अभावी ग्रामीण भागामध्ये अडचणी निर्माण होत आहे. अकोला जिल्ह्यातील 7,000च्या वरती शेतकऱ्यांनी बसवले सौर कृषी पंप. दिवसा पिकांना पाणी देणे झाले सुलभ. बुलढाणा शहरामध्ये 8,000 कोटींची कोंडी. सिंचनविना शेतीचा संघर्ष सुरू आहे. उपलब्ध सिंचन क्षमतेच्या जिल्ह्यामध्ये केला जात नाही पुरेपूर वापर. फार्मर ID विना आता खत मिळणार नाही. काळा बाजाराला आळा बसणार असून अनुदानित खत वितरणामध्ये पारदर्शकता वाढणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये लेक लाडकी योजनेचा डंका वाजत असून 5,000च्या वरती मुलींच्या भविष्याला आधार झालेला आहे. महिला समीक्षकरणाला बळ मिळते. पालकांमध्ये समाधानाचे वातावरण. उजनीचे पाणी हरणा नदीच्या दिशेने एकरूप योजनेमधून कुरनूर धरणाकडे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. कुरनूर धरण सध्या 48% आहे. येणाऱ्या पाण्यामुळे होणार मोठा फायदा. काळा बाजार थांबणार. फार्मर ID शिवाय खत नाही मिळणार. कृषी विभागाकडून लवकरच ॲग्रिस्टॅक योजनेचे फार्मर ID अनिवार्य होणार. जात वैधता प्रमाणपत्र आता वेळेमध्येच मिळणार. 14 ते 20 एप्रिलपर्यंत समता सप्ताह. मुलांना महाविद्यालयामध्येच करावा लागणार अर्ज. मालेगाव तालुक्यामध्ये उन्हाचा तडाखा बसत असून ग्रामीण भागातील जनजीवनावरती याचा परिणाम होतोय. मेंढपाळासह शेतमजुरांचे हाल होत आहे. सावलीमध्ये विश्रांती. सुरगाणा तालुक्यामध्ये पुन्हा पाणी टंचाईचे सावट असून फेब्रुवारीपासूनच पाण्याचा अभाव झालेला आहे. टँकरची मागणी वाढली. विहीर तलाव कोरडे पडण्याची भीती व्यक्त केली जाते. प्रशासनाचा कृती आराखडा तयार झाला. कलिंगड झाले कवडीमोल. दरामुळे शेतकरीच झाले गार. उत्पादकांचे मोठे नुकसान होते. बंपर आवक. अवकाळी पाऊस व घटलेली मागणी. चाऱ्याचे दर गगनाला भिडलेले असून पशुपालक कोंडीमध्ये सापडलेले आहे. शेतकऱ्यांसमोर संकटाची मालिका ही सुरूच आहे. यांत्रिकीकरणाचा विडका आणि डिझेलची झळ बसते. साहेब लेकराप्रमाणे बाग सांभाळली पण काढणीच्या वेळीच पदरी निराशा पडली. शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. केळीला फक्त 400 रुपये क्विंटलचाच दर मिळतोय. खत वाटपामध्ये आता मोठी पारदर्शकता येणार. कृषी विभाग असणार साठ्यावरती वाच. 20 एप्रिलपासून राज्यभर अंमलबजावणी होणार. एकाच वर्षामध्ये 1,641 हेक्टर शेती आली फळबागांखाली. शासकीय योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळतोय. 775 हेक्टर शेतीमध्ये झाली आहे आंब्याची लागवड. गरिबाचं घर हे उन्हामध्येच. परभणी जिल्ह्यामध्ये 1 लाख घरकुले अद्याप सुद्धा अपूर्ण आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 33,000 घरे झाली पूर्ण. प्रशासनाने आढावा घेणे गरजेचे ठरणार.
शेतकऱ्यांच्या पैशावरती पीक विमा कंपन्या झाल्या मालामाल. 9 वर्षामध्ये कमवले तब्बल 73,630 कोटी रुपये. सॅटेलाइटचा आवाज, रोहरने जमीन मोजणी होणार सुसाट. भूमी अभिलेख झाला हायटेक. घंटों का काम मिनटों में, वादांना लगाम. मोहाडी कृषी विभाग प्रभारीच्या खांद्यावरतीच मोहाडी तालुक्यामध्ये 18 पदे रिक्त असून ऐन हंगामामध्ये शेतकऱ्यांची अडचण वाढलेली आहे. प्रकल्पासाठी शासकीय जागा सापडेना, खासगी सुद्धा मिळेना. निलस स्वरूपचा सिंचन योजना, अर्धा एकर जागेसाठी अडले 100 हेक्टरचे सिंचन. रस्त्यावरती चालवलेला जेसीबी शेतकऱ्यांचा पानंद रस्ता बंद करते. रोजगार हमीच्या कामावरती घाला, 18 शेतकऱ्यांची प्रशासनाकडे धाव. शासकीय नळ योजना फेल झालेली असून हातपंप कोरडे. कोडापे गुड्यामध्ये भीषण पाणी टंचाई. पाण्यासाठी शेतविहिरींचा आधार मिळतोय. गावातील पाण्याचे जलस्रोत आटलेले असून उन्हामध्ये भरावे लागते पाणी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये ई पीक पाहणीमध्ये आरमोरी तालुका अव्वल असून 100% सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. 10 गावांचा यामध्ये सहभाग आहे. 24 मेपर्यंत शेतकऱ्यांना ई पीक पाहणीची संधी दिली जाणार. नद्या बारामाही तरी शेती तहानलेली. सिंचन सुविधेचा दुष्काळ. केवळ 2000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली. रब्बी हंगामामध्ये पाण्याअभावी करपतायत धान, मका पीक. सौर कृषी पंप तक्रारीचे आता तात्काळ निवारण होणार. 15 ते 17 एप्रिल दरम्यान चालणार विशेष शिबिर. रब्बीची नोंदणी सुरू असून खरीपामधील धान केंद्रावरतीच शेतकरी अडचणीमध्ये. उद्दिष्ट वाढवून न मिळाल्याने समस्या निर्माण झालेल्या आहे. प्रति क्विंटल मागे 700 ते 800 रुपयांचे नुकसान होते. फार्मर आयडी विना खत नाही, आता काळा बाजार थांबणार. शेतकऱ्यांचा ॲग्रिस्टेक फार्मर आयडी केले अनिवार्य. 818 दिवस दररोज 200 रुपये द्या. कृषी पंपांच्या जोडणीमध्ये वीज कंपनीने केली दिरंगाई. शेतकऱ्यांची अडवणूक. तुम्हाला कितवा हप्ता मिळाला, यंदा तरी स्वप्न पूर्ण होणार का? पंचायत समितीची वारी. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2023 पासूनची कामे अजून सुद्धा प्रलंबित आहे. कोल्हापूर जिल्ह्याला गरज 12 लाख लिटर रॉकेलची, मिळाले मात्र 1.5 लाख. कार्डवरती 200 मिली वाटायचे का? रॉकेलच नको, पुरवठा कार्यालयाकडून नकारात्मक अहवाल. डोंगर सोडला, भातशेती धरली, नाचणी शेतीचे बदलले स्वरूप. मधुमेहामुळे मागणी वाढली. सुरक्षितता आणि चांगल्या दरासाठी शेतकऱ्यांचे नवे पाऊल. युद्धाची झळ, बांधावरती पीयूसी पाईप, ठिबक सिंचन ही मागले. कच्चा माल तुटवड्यामुळे दरामध्ये दुपटीने वाढ झाली. बळीराजा पुन्हा आर्थिक संकटामध्ये सापडला. शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये वारणापट्टा आक्रमक झालेला असून अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय. कुरडप, इटरके परिसरातील सर्व शेतकरी एकवटले. आता सामायिक खात्यावरती पीक कर्ज बंद होणार. जळगाव जिल्हा बँकेचा फतवा. छोट्या शेतकऱ्यांवरती आर्थिक ताण वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. जळगाव जिल्ह्यातील 12 गावांसाठी विहिरी अधिग्रहित. दिलाशाची बाब, एप्रिलच्या मध्यातही जिल्हा टँकरमुक्त. दिव्यांग आरोग्य विमा, मात्र 1 लाखामध्ये खर्च कसा भागणार? पालक व तज्ज्ञांकडून भरपाई अपुरी असल्याची तक्रार. बंपर उत्पादन झालेल्या बेभाव कलिंगडाचा लाल चिखल. कवडीमोल दरामुळे शेतकरीच गार झाले. अवकाळी पाऊस आणि युद्धामुळे आखाती देशातील मागणी कमी झाल्याने भाव घसरल्याने बसलाय मोठा फटका. ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जाते. कमी दरामध्ये धान्य व्यापाऱ्यांकडे विकले जाते. रानमेवा झाला कमी, रोजगारावरती आले संकट. सातपुड्यातील डोंगराची काळी मैना यंदाही दिसेनाशी झाली. पाण्याची पातळी खालावलेली असून भाजी पिकवणार तरी कशी? गावरान भाज्यांची बाजारातील आवक घटलेली असून मागणी वाढलेली आहे. पालेभाज्यांचे दर दुप्पट झाले. आता विद्यार्थ्यांच्या नावांमध्ये वडिलांच्या नावातही आईचे नाव लावणे सुद्धा अनिवार्य आहे. शिक्षकांना सुद्धा नाव सांगताना आईच्या नावाचा उल्लेख करावा लागणार आहे. महाराजस्व अभियानामध्ये 20,000 सातबारा उतारे दुरुस्त. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. 5 लाख लाभार्थ्यांना झाला फायदा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा.